Okay, so should we go ahead? Yes or no? Yes, sir. Yes, sir. मग आता या tell me what have we learned in first construction, that is affirmative. पहिली जी आपली कन्स्ट्रक्शन आहे affirmative, त्याच्यामध्ये आपण काय शिकलो? बघा स्क्रीनवर दिसत आहेत तुम्हाला. Action denoting. मला पॅटर्न सांगा. पॅटर्न कोणीतरीचा जो आपला पॅटर्न आहे की नाही, कोणती तरी क्रिया करतो. परत एकदा सगळेजण सांगा काय पॅटर्न आहे. कोणीतरी काहीतरी क्रिया करतो, राईट. करतो. हा, याच्यापेक्षा वेगळं कोणाच्या मनात आहे का अजून काही? नाही. हा, करेक्ट. आता मग निगेटिव्ह मध्ये आपण काय शिकलो? कोणीतरी काहीतरी क्रिया करत नाही किंवा नसतो, राईट, करेक्ट. देन पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन, याच्यामध्ये काय शिकलो? कोणीतरी कोणतीतरी क्रिया केली का? केली का? करतो का? हा, करतो का, म्हणजे त्याला ती क्रिया करण्याची काय आहे का? सवय आहे का? सवय आहे का? करेक्ट, व्हेरी गुड. आता निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. कोणीतरी करत नाही. करत नाही का, म्हणजे सवयीनं पुन्हा पुन्हा वगैरे. व्हेरी गुड. मग अफर्मेटिव्ह पॅसिव्ह, पाचवी रचना काय शिकून घेतलं? सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट असतो का पॅसिव्ह वॉइस मध्ये सुरुवातीला? ऑब्जेक्ट हा, ऑब्जेक्ट असतं. परत ऑब्जेक्टच्या वचनानुसार योग्य ते क्रियापद असतं, आहे की नाही? ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल तर क्रियापद पण सिंग्युलर. ऑब्जेक्ट प्लुरल असेल तर क्रियापद पण प्लुरल, करेक्ट. शिवाय टेन्स कडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आता सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळं सिंग्युलर साठी योग्य असणारे क्रियापद असतं. सिंग्युलर साठी इज. हा, इज, करेक्ट. आणि प्लुरल साठी आर. मग इथे कम्प्युटर्स प्लुरल आहेत म्हणून आपण काय घेतलं? आर, करेक्ट. मग याचा मराठी अर्थ कसा समजून घेतला? जसं आपला जो वर पॅटर्न आहे कोणीतरीचा, तो इथे कसा फिरवणार? त्या माझ्याकडून कॅम्प्युटर करेक्ट, माझ्याकडून. म्हणजेच आपण असं म्हणू शकतोय की कोणाकडून तरी कोणती तरी क्रिया केली जाते. जात आहे नाही, केली जाते. हा, किंवा करण्यात येते. बरोबर आहे की नाही? कोणाकडून तरी कोणती तरी क्रिया केली जाते किंवा करण्यात येते. मग मी कम्प्युटर वापरतो, माझ्याकडून कम्प्युटर वापरला जातो किंवा वापरण्यात येतो. बरोबर आहे की? ओके. आता निगेटिव्ह मध्ये काय म्हणणार? कोणाकडून तरी केली जात नाही. कोणाकडून तरी कोणती तरी क्रिया केली जात नाही किंवा केली जात नसते, है की नाही? करण्यात येत नाही. हा, करण्यात येत नाही. व्हेरी गुड. किंवा केली जात नाही, करण्यात येत नाही. करेक्ट. जसं की निर्जीव वस्तूकडून क्रिया केल्या जातात का? नो. हा, नाही. सो मी असं म्हणू शकतो बघा, ऍक्शन्स आर नॉट परफॉर्म्ड बाय इनएनिमेट ऑब्जेक्ट्स. बरोबर आहे की नाही? ऍक्शन्स आर नॉट परफॉर्म्ड बाय इनएनिमेट ऑब्जेक्ट्स. यस. हा, एकीकडे हे युनिव्हर्सल ट्रूथ पण आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही? यस सर. हा, लक्षात. नाव नेक्स्ट,
seventh construction. Positive passive focus. Positive passive verbal question. How will you take its meaning? कोणाकडून तरी काहीतरी वापरले जाते का? वापरली जाते का, म्हणजेच क्रिया केली जाते का? करेक्ट करेक्ट. कोणाकडून तरी कोणती तरी क्रिया केली जाते का, किंवा करण्यात येते येते का. उत्तर असेल होय, केली जाते, नाही केली जात नाही. व्हेरी गुड. जसं की कम्प्युटर्स माझ्याकडून वापरले जातात का? होय किंवा नाही. करेक्ट. आता नेक्स्ट कन्स्ट्रक्शन. निगेटिव्ह. कोणाकडून कोणती तरी क्रिया केली जात नाही. करेक्ट करेक्ट. कोणाकडून तरी कोणती तरी क्रिया केली जात नाही का, किंवा करण्यात येत नाही का. व्हेरी गुड. करण्यात येत नाही का. व्हेरी गुड. याच्यानंतर आपण आपली चौकशी सुरू केली होती, आहे की नाही? कोणत्या प्रश्नांच्या मदतीनं? WH क्वेश्चन. आणि त्याच्यामध्ये आपण हे शिकलोय, हे जे सेम कलर मध्ये दिसत आहेत त्या सेम अर्थाच्या कन्स्ट्रक्शन्स आहेत. फर्स्ट वन इज ऍक्टिव्ह अँड सेकंड वन इज पॅसिव्ह. करेक्ट. मग ह्याच जोड्या आपण शिकलोय काल. दिसतात सगळ्यांना? येस सर. ओके. अर्थाच्या दृष्टीनं त्या सेम कलरच्या रचनामध्ये काही फरक आहे का? नाही. करेक्ट. आता बघा, आपली चौकशी इथपर्यंत आली होती, 11व्या क्वेश्चन पर्यंत. मला सांगा आता याची पॅसिव्ह रचना कशी असेल, या 11व्या रचनेची. व्हेअर डू यू यूज कम्प्युटर्स? तू कम्प्युटर्स कुठे वापरतोस? कम्प्युटर्स तुझ्याकडून कुठे वापरले जातात किंवा वापरण्यात येतात? हा शब्द आहे तसाच येतो. Where you use computer view. वरचं सॅम्पल बघा, इथे बघा. Where computer used by you. एक जण जो कॉन्फिडंट आहे त्यांनी उत्तर द्या. करेक्ट. वेअर आर computer used by you. used by you. बघा, वेअर आर कम्प्युटर्स युज्ड बाय यू म्हणायला त्या पिझ्झा बर्गर सारखं वाटतंय की नाही? काल आपण चर्चा केलेली. येस सर नो? येस सर. लक्षात घ्या, अर्थ एकच आहे. पुढे आता 12वी रचना. वेअर डज ही यूज कम्प्युटर्स? बघा, एकदम सोपा आहे, मी इथलंच कॉपी करतोय. Where are computers used by him. करेक्ट. Where are computers used by him? Correct. Computers are used by him at his home. बरोबर आहे की नाही? Yes. काल आपण त्याच्याबद्दल चर्चा केली आहे, कुठे कुठे वापरले जाऊ शकतात, राईट? Yes sir. आता पुढची रचना. वेअर डू यू यूज कम्प्युटर्स? Why do you सॉरी, वाय डू यू यूज? Why computers are you use? आणि सांगा. Why are the computers used by you? Correct. By you.
हे आहे त्याचं कॉपी करू का? हायलाइट केलेलं. येस सर. हा बघा, नंबर आहे. अरे माझं नाव टाकलंय कोणी हे? असलं कशाला करताय? आपलं हे दाखवताय उगीच क्वालिटी आपली आहे की नाही? तर ते प्रत्येक लेक्चर मध्ये करतात डिस्टर्ब असंच. हो सर, D100 नंबर किंवा असे वेगवेगळे नंबर टाकतात नाही ते. हा. कोण आहे रे हा? माहित तर नाही सर, माहित नाही आहो सर. नाव चेंज करते सारखं. ओके, ठीक आहे, लेट्स गो अहेड. हे समजलं सगळ्यांना? येस सर. नाव वाय डज ही यूज कम्प्युटर्स? तो कम्प्युटर्स का वापरतो? त्याच्याकडून कम्प्युटर्स का वापरले जातात? हा, Why are computers used by him? Why are computer used by him? बरोबर. येस. Yes sir. आता इथे वेअर ऐवजी हा इथे फक्त Why? वाय. क्लिअर? Yes sir. ओके, आय विल मेक इट ग्रीन. हा, पुढे आता कोणता वापरतो? कोणता Why वापरतो? which computers are used by you? यूज विच कम्प्युटर्स आर Are used हा used by me. कोणी का असेना, आहे की नाही? बाय मी, अस, यू, हिम, हर, इट, देम, कोणी का असेना. कळते? Yes. येस सर. हा, ओके, पुढे जाऊयात आपण. सोपं आहे हे पण, वरच्या सारखंच. Which Which computers are used by you? यू म्हणणार का आता इथं? Him. हा, करेक्ट. युज्ड बाय हिम. त्याच्याकडून कोणते कम्प्युटर्स वापरले जातात? ओके, आता आपल्याला विचारायचे कसे वापरले जातात. आता मॅनर, मेथड जाणून घ्यायची आहे, पद्धत जाणून घ्यायची आहे. how are the computers used by you? व्हेरी गुड. हाऊ आर कम्प्युटर युज्ड बाय हिम. हाऊ आर कम्प्युटर्स युज्ड बाय यू किंवा हिम, कोणी असेल ते. आर यू क्लिअर? येस. Yes sir. ओके, नाव नेक्स्ट कन्स्ट्रक्शन 18th. हाऊ डज शी यूज कम्प्युटर्स? ती कम्प्युटर्स कसे वापरते? कम्प्युटर्स तिच्याकडून कसे वापरले जातात? कम्प्युटर युज्ड बाय बाय शी म्हणणार की बाय हर म्हणणार? करेक्ट. हाऊ आर कम्प्युटर्स युज्ड बाय हर? ओके, पुढे चला. आता किती, मी किती कम्प्युटर्स वापरतो? सर 18 मध्ये डबल आर कस काय आले? 18 मध्ये हाऊ आर कम्प्युटर्स आर युज्ड बाय हर. हाऊ आर कम्प्युटर्स युज्ड बाय हर. ओके, दिस इज करेक्ट वन. मध्ये पण आहे सर डबल हा, एक्सक्यूज मी. आपले हे कॉपी करण्यामध्ये झालेलं आहे, लक्षात घ्या. रचना अशा असतील: हाऊ आर कम्प्युटर्स युज्ड बाय यू आणि हाऊ आर कम्प्युटर्स युज्ड बाय हर. इज दॅट क्लिअर? Yes sir. हा सर हा,
विच नंतर आर का नाही येत कम्प्युटर्स का येतं? हा बघा, विच नंतर इन्स्टंटली आपलं जे विच आहे ते कोणाला रेफर करत असतं? बघा नेहमी असं थोडासा विचार करा की विच बुक्स, विच ऑथर, विच स्टोरीज, विच कम्प्युटर्स असंच म्हणत असतो ना आपण. विच नंतर डायरेक्टली कन्सर्न्ड नाव नेत असतं. लक्षात येते? लक्षात येते? येस सर. हा हा ओके, पुढं. हाऊ मेनी कम्प्युटर्स डू आय यूज? How many computers are used by? करेक्ट. बघा आता मी आहे ते कॉपी करतोय, फक्त थोडा फरक करायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. 19th construction. How many computers are Used by me. correct? Used by me. And what will be its answer? Possible answer? 2, 3, 1. Only one, two. Yes, but tell me in complete sentence. I use only one computer. No. In this passive construction, I want the answer in passive construction. How many computers are used by me? Only one computer are Two used by me. computers are used by me. हा, ओनली वन असेल तर इज म्हणावं लागेल. आता कोणीतरी म्हणत होतं बघा, ओनली वन कम्प्युटर्स आर म्हटलं होतं कोणीतरी. तसं असेल का? One computer is used by me. करेक्ट. ओनली वन कम्प्युटर इज युज्ड बाय मी. By me. किंवा टू कम्प्युटर्स आर Are used by me. Used by me. करेक्ट. Yes, sir. हा. नाव नेक्स्ट वन. Visavi construction. How many computers does she use? How many How many computers? computers are used by her? Very good. बघा मी वरच कॉपी करतोय, फक्त शब्दामध्ये कसा फरक होत जातोय ते लक्षात घ्या. देर इज नथिंग डिफरंट डिफिकल्ट इन धिस. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट. हाऊ लॉंग डू यू यूज कम्प्युटर्स? तू किती काळ, किती वेळ कम्प्युटर वापरतो? तुझ्याकडून How long the computers are used by you? हाऊ लॉंग Computers are used by you. Used by you. How long are computers used by By you. you? Correct. तुझ्याकडून कम्प्युटर्स किती काळासाठी वापरला जातो, किती काळ वापरला जातो? मग फॉर एक्झाम्पल आन्सर काय असेल? 5 hours. 5 minutes. I want complete answer in complete sentence. बघा, computers are used by me, है की नाही? For 5 hours. correct. Hours म्हणायचं, hours. ओके, hour नाही म्हणायचं. हा, hours म्हणायचं. ओके, लक्षात घ्या. समजला? Yes, sir. हा. Yes. Then the next construction, whose computers do you use? आता Computer. कोणाचे वापरतो? याचाच अर्थ पॅसिव्ह मध्ये असेल. हा, Whose computers are used by you? व्हेरी गुड, करेक्ट, परफेक्ट. बघा आता मी आहे तसंच कॉपी करतोय हे आणि इथे पेस्ट करतोय. हुज कम्प्युटर्स. आता हे कम्प्युटर्स अनेक असल्यामुळं आर मुख्य क्रियापद पास्ट टेन्स. By you. हा, करेक्ट, व्हेरी गुड. नाउ द नेक्स्ट construction, 23rd construction, which is probably the last construction. Whose computer वर आपण घेतले. are used? Are used by her, Correct. him, Very good. Whose computers are used by by Him. him her. or her? Correct. शेवटी काय असेल? Question mark. Question mark.
तिच्याकडून कोणाचे कम्प्युटर्स वापरले जातात, त्याच्याकडून कोणाचे कम्प्युटर्स वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, कॅन यू गिव्ह आन्सर? कोणाचे असतात जे काय आपण घेतो ते? I used my own computer. करेक्ट. आय यूज माय ओन कम्प्युटर. किंवा कधी कधी भावाचा, बहिणीचा, वडिलांचा, आईचा, काकांचा, मामांचा, सगळे नातेवाईक येतात तिथं, राईट? Yes, सर नो? sir. हा, Yes, sir. मग तिथं दोन पद्धतीने तुम्ही सांगू शकता. एक तर अपॉस्ट्रॉफी एस किंवा ऑफ ब्रदर, ऑफ मदर, ऑफ सिस्टर वगैरे. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. So with this, we have completed our discussion about the first simple tense, action denoting simple tense, that is simple present tense. Okay. So let's go back to our main screen, main table, which we are discussing. Is it visible to you? Yes, Yes, sir. sir. Now we'll be dealing with this second box. त्याला आपण कोणता टेन्स म्हणतोय आता? सिम्पल पास्ट Simple past tense. सिंपल पास्ट टेन्स. याच्यामध्ये आपण कसं समजून घेत असतो? कोणीतरी कोणती तरी क्रिया क्रिया करतो. करतो. करतो करत होता. करत होता. केली होती. होती. नाही, मी आता बडूनच घेतो असं. केली केली. करेक्ट. कोणीतरी कोणतीतरी क्रिया क्रिया केली. हा, दुसरं तिसरं काहीही म्हणायचं नाही. नाही. नाहीतर मग आपण उड्या मारतोय बघा, या काळातून त्या काळात, त्या काळातून त्या काळात. कळतंय का? Yes, sir. हा. ओके, तर याच्यामधल्या मल्टिपल कन्स्ट्रक्शन्स आपण आता बघूयात. बघा काय दिसतंय आता स्क्रीनवर. Simple past tense. अफर्मेटिव्ह. पुढं काय दिसतंय अजून? वाचा. Action done or happened at indefinite time in past. करेक्ट. भूतकाळात अनिश्चित वेळी झालेली किंवा केलेली क्रिया. कळतंय? Yes, झालेली sir. क्रिया असेल तर नैसर्गिक असेल, केलेली असेल तर उद्देशपूर्व किंवा उद्देशपूर्ण ती क्रिया केलेली असेल, किंवा हेतुपूर्वक म्हणतो आपण त्याला, राईट? हेतुपूर्वक. Yes, sir. हा, ती क्रिया केलेली असेल. मग मला सांगा, इथे मी लाल केलेले आहेत बघा, याच्यामध्येच तुम्हाला फक्त फरक करायचे आहेत आणि मग काळ बदलणार आहे. ऑटोमॅटिकली तुमचा सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट होणार आहे. सांगा बघू. इन I Did. I did use computer. डीड म्हटल्यानंतर युज्ड म्हणणार की यूज म्हणणार? Used. नाही. बघा Use म्हण. कसं असतं सांगतो तुम्हाला. मी स्क्रीनवर जे टाईप करतोय तिकडे लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. कळते? Yes, sir. Yes, sir. एक तर हा डीड यूज म्हणा किंवा Only used. हा ओनली युज्ड म्हणा. दोन्हीपैकी एक कोणतंही म्हणा, बरोबर आहे. डीड म्हटलं की इकडे युज्ड म्हणायचं नाही. तसंच मग सगळ्या क्रियापदांच्या बाबतीत आफ्टर डीड or after do or after does, the root form of action denoting main verb is used or present form is used. Clear? Yes, sir. हा, ओके, व्हेरी गुड. आता इथं सारखंच कम्प्युटर्स वापरण्यापेक्षा दुसरं काहीतरी करूयात ना आपण. सांगा. Yes, sir. हा, Yes, sir. दुसरं सांगा. Document. आता हे डीड स्कॅन ऑब्लिक काय असेल? Scanned. Scanned. कळतंय? करेक्ट. आता इथं he, she, it, someone सांगा. Did. आता मी असं करू शकतोय का बघा, हे जे खालचे प्रोनाउन्स आहेत की नाही, हे कट करतोय आणि याच्यामध्ये इथं पेस्ट करतोय. चालतंय का? Yes, sir. Yes, sir. चालतंय की नाही चालत? हा. हा, का चालतंय बघू सांगा. कारण
सगळ्यांसाठी वापरलं जाणारं सपोर्टिंग वर्ब एक एकच आहे एकच did आणि डीड आहे. करेक्ट. समजतंय? यस सर. हा, व्हेरी गुड. चला मग आपण आता त्याच पद्धतीने जाऊयात. इथं सिक्वेन्स नंबर 1 असेल. आता इथं पण आता हे मी सगळं डिलीट करतोय आणि वरचं कॉपी करतोय आणि पेस्ट करतोय. सांगा मग फरक काय करायचा? Didn't. हा, करेक्ट. डिडंट स्कॅन किंवा डिड नॉट स्कॅन. हा, मी डॉक्युमेंट स्कॅन केले, मी डॉक्युमेंट स्कॅन केले नाहीत. नाही. हा, हे अर्थ कळते सगळ्यांना? यस सर. यस सर. आता पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन, मी डॉक्युमेंट स्कॅन केले का? Did I Correct. scan Did I scan document? काहीतरी एक म्हणा. Did I scan document? हा, कम्प्युटर स्कॅन करू नका. ओके. डिड आय स्कॅन डॉक्युमेंट्स? उत्तर काय असेल? Yes. Yes. Yes, I scanned document. करेक्ट. येस, आय स्कॅन्ड डॉक्युमेंट्स किंवा Document. No. No, I didn't scan document. व्हेरी गुड, आय डिडंट स्कॅन डॉक्युमेंट्स. पुढं आता आता हे काढून टाकूया खालचं. याच्यामध्ये सगळे प्रोनाउन्स येतील एवढं लक्षात घ्यायचं. आर यू क्लिअर? Yes. Sir. हा, तर मी परत एक नंबर देतोय. ओके. पुढे आता नकारात्मक प्रश्न करायचा आपल्याला. Didn't I scan document? आता हे आहे तेच कॉपी करतोय आणि पेस्ट. Didn't. हा, डिडंट स्कॅन डॉक्युमेंट्स. मराठी अर्थ कसा असेल? मी मी डॉक्युमेंट स्कॅन केलेले नाहीत का? करेक्ट. मी डॉक्युमेंट स्कॅन केले नाहीत का? होय, तू डॉक्युमेंट स्कॅन केले नाही. तू डॉक्युमेंट स्कॅन केले नाहीत. क्लिअर? Yes. Now let us go ahead for the fifth construction, that is passive construction. बघा इथं आर दिसतंय. आता हे कॉम्प्युटर्स ऐवजी आपण काय म्हणायचं? कोणता असेल ऑब्जेक्ट आपलं? Document. हा, स्कॅनला तुम्ही कोणता प्रश्न विचारला? What? व्हॉट. उत्तर काय मिळालं? Documents. व्हेरी गुड, व्हेरी गुड. या हे डॉक्युमेंट Where? करेक्ट. वेअर का घेतलं? Past tense आहे. Past. यूज. मला सांगा, वेअर का घेतलं सांगा? Past tense आहे. हा, पास्ट टेन्स आहे बरोबर. आणि दुसरं कारण काय आहे? अनेक वचने. करेक्ट. डॉक्युमेंट्स हे अनेक वचने आहे म्हणून. ओके. तर हेच वाक्य मी आता युज्ड असं पण म्हणू शकतो. डॉक्युमेंट्स वेअर युज्ड. बरोबर आहे. व्हॉट्स रॉंग? बरोबर आहे की नाही? Yes, sir. हा, लक्षात घ्या. आता हेच वाक्य मी आहे तसं कॉपी करतोय आणि इथे निगेटिव्ह मध्ये पेस्ट करतोय. फक्त फरक काय होईल तो तुम्ही सांगा. डॉक्युमेंट्स वेअर Not scanned by Weren't किंवा not. Were हा. not. करेक्ट. वेअर नॉट और वेरंट स्कॅन्ड बाय मी. व्हेरी गुड. नाव इथे फक्त फरक करायचा आहे. where. हा, आता आपण हे पण वाक्य घेऊ शकतो. डझंट मॅटर. वेअर कम्प्युटर्स युज्ड बाय मी, राईट. वेअर डॉक्युमेंट्स स्कॅन्ड बाय मी. करेक्ट. वेअर नोट्स रिटन बाय मी, वेअर असाइनमेंट्स रिटन बाय मी, वेअर असाइनमेंट्स सबमिटेड बाय मी. एक्सपेरिमेंट्स. Yes or no? Were experiments performed by me? Where exams given by me. हा, were exams taken by me असं म्हणायचं. आता गिवन म्हणायचं नाही. ओके.
कारण Yes, sir. परीक्षा देणं हे मराठी आहे. इंग्लिश मध्ये परीक्षा देणं नसतं, गिव्ह एक्झाम नसतं, टेक एक्झाम असतं. ओके. Yes, sir. जर तुम्ही गिव्ह एक्झाम म्हणत असाल तर दॅट विल बी युअर मदर टंग इन्फ्लुएन्स. ओके. मराठी इंग्लिश दॅट इज मांग्लिश. ओके. आर यू क्लिअर? Yes, sir. हा, चला पुढे आता. थोडा फरक, सिंपल चेंज. Warrant. करेक्ट. वेरंट Computer used. कम्प्युटर. Documents scanned by me. करेक्ट. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. पॅटर्न हाच असेल. कळते? Yes, sir. कधी कधी इथं या वेळच्या ठिकाणी वॉज पण असू शकते. असू शकते की नाही? Yes, sir. Yes, sir. हा, जर मी असं केलं Computer. हा, तर मला इथे काय करावं? Was computer used by me? करेक्ट. म्हणजेच तुम्ही सिंगल ऑब्जेक्टच्या संदर्भात बोलताय की प्लुरलच्या संदर्भात बोलताय त्याच्यावरून हे बदल होणार आहेत आणि ते तुम्ही केले पाहिजे. तो कॉन्शियसनेस तुमच्याकडे पाहिजे. आर यू क्लिअर? Yes, sir. हा, Yes, sir. ओके. देन नेक्स्ट बघा, चौकशी परत एकदा आपली सुरू होते. राईट. थोडा फरक करायचा आहे. Who scan documents? हा, who used computers किंवा who scanned documents, who asked questions, who played cricket, काही म्हणायचं ते म्हणा. कळते? Yes, sir. हा, Yes, sir. मग by whom? By whom? Where? Where? Correct. Computer used. Where computer? Correct. परत इथं Who weren't. Didn't. didn't. कळते का? Yes, Yes. sir. Who didn't use computers? I didn't use computers in my past. बरोबर आहे की नाही? त्यावेळेस नव्हतेच एवढं जास्त. आताच या कोरोनाने सगळं आणलंय. ओके, चला पुढं. समजते सगळ्यांना? Yes, sir. Hmm. Yes, sir. By whom? Where computers used? Computer. Correct. Weren't computers used? ओके. मग याचं उत्तर सांगा बघू. By whom weren't computers used? Computers कोणाकडून? Old century people. Correct. Computers weren't used by old people. Our forefathers. बरोबर आहे की नाही? Our grandfathers. Our great grandfathers. Yes or no? Yes, sir. हा, लक्षात घ्या. परत इथं पुढची रचना who. Who didn't? Who did? हा, who did use किंवा Used. करेक्ट. कम्प्युटर्स. अर्थ आता तुम्ही समजून घ्यायचे, मी सगळं सांगत बसत नाही, त्याच्यामध्ये काय अवघड नाहीये. सांगा इथं काय करू मी आता? Where? इथं काय करू? Didn't. हा, अर्थ घेता सायमल्टेनियसली लक्षात. Yes. हा, Weren't. करेक्ट. पुढं मी काय वापरले? मी काय वापरले? What did I use? करेक्ट. माझ्याकडून काय वापरले गेले? What was used by me? करेक्ट. What was used by me? परत Weren't. What didn't I use? हा, आता इथं डोंट म्हणायचं नाही. ओके. हा, व्हॉट डिडंट आय यूज? आय डिडंट यूज कम्प्युटर्स. क्लिअर? Yes. ओके. मला सांगा ह्याच्यामध्ये काय अवघड आहे? Was. Where. हम्म. Was. हम्म. Didn't. Didn't. हम्म. Was.
करेक्ट, व्हेरी Wa- गुड. hmm, हा, Did. Did. Where. Where. करेक्ट. Didn't. Didn't. बघा Weren't. कुठेतरी फरक होतोय का बघा बरं. सगळीकडे शब्द तेच येतात की नाही. हा. आणि ते Did. Did. पुढे Where. Did. Did. हा Did. 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 करेक्ट. Did. बरोबर आहे. पुढं Did. डीड. बघा कंटाळा आला डीड म्हणायचा. हा, Did. how many computers did I use? हा, how many computers Did. did she use? Correct. How long Did you हा, use computer? कळते. Yes. हा, whose computers Did. did you use? है की नाही. बघा एखाद्यानं काहीतरी चोरी केलेली असते, कोणाचा तरी चोरून कॉम्प्युटर वापरलेला असतो आणि तो कोणाच्या तरी लक्षात आलेला असतो. मग तिथं चौकशी करणारा असं विचारत असतो, Whose computer did you use? yes or no? Yes. Yes, sir. मग तो सांगतो मगाशी सारखंच रिलेटिव्हचं, भावाचा, बहिणीचा वगैरे वगैरे वगैरे. Yes. हा, Did. करेक्ट. काय अडचण याच्यामध्ये, काय शंका, काय No. असं असतंय काय, तसं असतंय काय, असतंय की नसतंय? असतंय. हा, करेक्ट. Now let us go back to our main table of discussion. Is it visible? Yes, sir. Simple future. Correct. Simple Future. future tense. मराठी मधला सेन्स कसा असतो? कोणीतरी. कोणती तरी क्रिया करेल. करेक्ट. कोणीतरी कोणतीतरी क्रिया करेल. मी म्हटलं कधी करेल? In future. इन फ्युचर किंवा टुमारो, Next week. नेक्स्ट वीक, आफ्टर टुमारो, डे आफ्टर टुमारो, नेक्स्ट मंथ, आफ्टर 1 month, आफ्टर 1 year, आफ्टर 10 years, in 2022. Yes or no? Yes. मग या सगळ्या कसल्या ऍक्शन्स आहेत? बॉटमला बघा तिथं. Plan. Plan action. प्लॅन्ड ऍक्शन्स. ओके, चला जाऊया परत आपल्या त्या टेबलकडं, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्सकडं. आता मी इथे काय करू? Future. सिंपल फ्युचर टेन्स. Planned action. Planned action. करेक्ट. आता हे मी डिलीट करून टाकतोय आणि याला म्हणतोय Planned action. करेक्ट, प्लॅन्ड ऍक्शन्स. आता इथं फक्त थोडा फरक करायचा आहे. सॉरी, इथं त्याच्याऐवजी आपण विल तर सगळ्यांसाठीच वापरू शकतो, हे शिकलोय आपण. किंवा स्पेसिफिकली वापरायचं असेल तर आय आणि विल साठी. करेक्ट. स्पेसिफिकली जर वापरायचं असेल तर फक्त आय आणि वी साठी शाल वापरायचं. अदरवाईज विल सगळ्यांना चालतंय. हा, विल. Scan. आता दुसरं काहीतरी करूयात आपण. हा, आय विल सांगा. काय आहे? I will design करेक्ट. मी यंत्रांची रचना करेन. करेन. ओके. आम्ही करू, तू करशील, तुम्ही कराल, ते करतील, सर्वजण करतील, काही मोजके लोक करतील, हा माणूस करेल, तो माणूस करेल.
हे लोक करतील, ते लोक करतील, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? येस सर. हा. सर. आता निगेटिव्ह, आता हे मी परत डिलीट करतोय, वरचं कॉपी करतोय आणि निगेटिव्ह मध्ये पेस्ट करतोय. थोडा जो फरक आहे तो तुम्ही सांगायचा. Will not. विल नॉट किंवा won't, Won't. बघा आता सगळं सवयीचं वाटायला लागलं की नाही आपल्याला हे? Yes sir. Yes हा. sir. असंच सवयीचं वाटलं पाहिजे. नॉट लाईक दॅट पिझ्झा और बर्गर. आर यू क्लिअर? Yes sir. हा. पुढं आता परत मी हेच कॉपी करतोय आणि PVQ मधून मध्ये टाकून देतोय. फरक थोडा करावा लागेल. कोणता फरक करणार? हे विल आहे ते कुठं घ्यावं लागेल? फ्रंटला. करेक्ट, फ्रंटला. हा, फ्रंटला घेतलं. परत हे काढून टाकावं लागेल Not. आणि शेवटी पंक्च्युएशन मार्क Question mark. Question mark. करेक्ट. Will I design machines? Will you design machines? Yes. Will you help me? Will you Yes. tell me? Yes. Yes. no, Will you ask me? काय? Yes. हा, Yes. काय No. म्हणायचं ते म्हणा. Ye- ओके, येस म्हणा, नो म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आर यू क्लिअर? Yes sir. Yes, sir. शब्द बदला, हवा तो अर्थ मिळवा. पॅटर्न हेच राहतील. पॅटर्न मध्ये फरक करायचे नाहीत, कारण तो अधिकार तुम्हाला, मला, जगातल्या कोणालाच नाही. हा. पुढे चला आता. आता निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन, फक्त थोडा फरक तुम्ही सांगायचा. आता याला मी खाली घेतोय. Will not. Won't. करेक्ट. विल नॉट ऐवजी काय? Won't. किंवा विल नॉट ऑब्लिक Won't. वोंट. करेक्ट. याचा अर्थ कसा घेता मराठीमध्ये? वोंट आय डिझाईन मशीन्स? वोंट यू डिझाईन मशीन्स? वोंट यू पार्टिसिपेट इन दॅट फंक्शन? वोंट यू सबमिट युअर असाइनमेंट्स? वोंट यू म्हणायचं नाही, ओंचू म्हणायचं. ओंचू. ओंचू म्हणा. ओंचू. Won't you? हा, ओंचू. ओंचू म्हणायला शिका. ओके. won't you? ओंचू नाही, ओंचू. ओ ओ. हा. ओके, कळते का? Yes sir. हा, चला आता पुढं. आता हे डिझाईन काढून टाकू, हे तिथं ऍप्लिकेबल नाहीये. आता पॅसिव्ह बघा, मी मशीन्स डिझाईन करेन, मशीन्स माझ्याकडून डिझाईन केल्या जातील किंवा डिझाईन करण्यात येतील. करेक्ट. मग सांगा इथं पहिल्यांदा कोणता ऑब्जेक्ट घेऊ? Machine. Machine. कोणता प्रश्न विचारलाय मुख्य क्रियापदाला? Design. डिझाईन या मुख्य क्रियापदाला कोणता प्रश्न विचारलाय तुम्ही? Where? अरे, ऑब्जेक्ट काढण्यासाठी कोणता प्रश्न विचारतो आपण? Machines were designed by What me. प्रश्न विचारला? हा, व्हॉटने प्रश्न विचारलाय आणि त्या व्हॉटचं उत्तर काय आलं? Machine. हा. Object, machine. हा. आणि डिझाईन हे जे मुख्य क्रियापद आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल Designed. हा, डिझाइनड आहे की नाही? Yes sir. Machines will be designed by me. Assignments will be submitted by me. है कि नहीं? Projects will be submitted by me. Completed by me. Correct? Projects माझ्याकडून कंप्लीट केले जातील. असाइनमेंट्स माझ्याकडून सबमिट केल्या जातील. आश्वासन असं केलं जाईल, तसं केलं जाईल. पॉलिटिकल पार्टीच्या अजेंडामध्ये, स्पीचेस मध्ये काय असतं? हे असतं आश्वासन, आहे की नाही? असं Yes. केलं जाईल, तसं केलं जाईल, हे केलं जाईल, ते केलं जाईल. दिस विल बी डन, दॅट विल बी डन. ओके, बरोबर आहे की नाही?
हा Yes, sir. लक्षात घ्या कुठेतरी हे रिअल लाईफशी जोडा जेणेकरून तुमचं अंडरस्टँडिंग पक्क होईल. बरोबर आहे की नाही? Yes, sir. हा ओके. आता निगेटिव्ह याचं आता वरच हे कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. थोडा फरक काय होईल तुम्ही सांगा. Will not be. करेक्ट. Will not be. विल नॉट बी किंवा वोंट बी. Won't be. हा इथं वोंट बी म्हणायचं नाही. ओके. फक्त प्रश्नाच्या रचनेमध्ये म्हणायचं तसं. क्लिअर? Yes, Yes. sir. हा इथं वोंटच म्हणायचं. चला आता पुढे जाऊयात. आता हे वरचं कॉपी करतोय मी आणि इथं पॉझिटिव्ह पॅसिव्ह वर्बल क्वेश्चन मध्ये पेस्ट करतोय. काय चेंज होईल तुम्ही सांगायचा. Will machines करेक्ट. बरोबर आहे. हा will machine designed आहे की लिहिले उत्तर वाचा फक्त तुम्ही आता. will machines be designed Be by me. designed by me. हा Question mark. आणि शेवटी काय असेल. Question mark. करेक्ट. करेक्ट. परफेक्ट. विल मशीन्स बी डिझाइन्ड बाय मी. विल मशीन्स बी डिझाइन्ड बाय यू. विल actions be performed by you. Will projects be completed by you? Yes, projects will be completed by me. No, projects will not be completed by me. कळतंय? Yes, sir. हा. Yes, sir. चला आता पुढे जाऊयात 8व्या रचनेकडे. परत मी काय Won't. करतोय. हा हे कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. थोडा फरक तुम्ही सांगायचा. Won't. We won't करेक्ट. वोंट मशीन्स machines be Be designed by me. designed by me. मी अस यू हिम हर इट देम. सर नो. Yes, sir. माझ्याकडून, आमच्याकडून, तुझ्याकडून, तुमच्याकडून, त्याच्याकडून, तिच्याकडून, त्यांच्याकडून, सर्वांकडून. राईट? Yes, sir. कोणाकडून का असेल. ठीक आहे. समजलं इथंपर्यंत? Yes, sir. नाव नेक्स्ट कन्स्ट्रक्शन. परत चौकशी. राईट? फिर हेराफेरी तसं फिर एन्क्वायरी. राईट? अगेन एन्क्वायरी. एन्क्वायरी पार्ट 3. राईट? हा Yes. सांगा आता. Who will use Will computer. used. तुम्हाला काही म्हणायचं ते म्हणा. हु विल यूज कॉम्प्युटर्स, हु विल स्कॅन डॉक्युमेंट्स, हु विल सबमिट प्रपोजल्स, हु विल सबमिट प्रोजेक्ट्स. काही म्हणायचं ते म्हणा. Who will design machines? हु विल डिझाईन मशीन्स म्हणा. अजून सांगा काय काय तुमच्या डोक्यात आहे. हा सांगा. हु विल काय प्रश्न तयार होत नाही तुमच्या डोक्यात. Who will use scanned copies? ओके. हु विल यूज स्कॅन्ड कॉपीज. अजून. Who will dance on the floor? करेक्ट. हु विल डान्स ऑन द फ्लोअर. करेक्ट. Who will trend the music? करेक्ट. बरोबर आहे. अजून. अजून हजारो लाखो वाक्य वाट बघत आहेत आपली. सांगा अजून 2-4 वाक्य सांगा. आपण जाऊयात पुढे. Will Who have a will listen dinner at music? 11 a.m. करेक्ट. हु विल. Have a dinner at 11 a.m. करेक्ट. 11 वाजता जेवण कोण करेल. बरोबर आहे. बरोबर. करेक्ट. Who will design this representation? करेक्ट. हु विल डिझाईन धिस प्रेझेंटेशन. करेक्ट. आता तेच आपण पॅसिव्ह मधून विचारतोय. कसं असेल बघा. बघा फक्त शब्दांची मांडणी कुठं करायची हे लक्षात घ्या. कळतंय? By whom will computers be used? By whom will machines be designed? By whom will projects be completed? By whom will cricket be played? कळतंय? Yes, sir. मराठी अर्थ कसा घेता यांचा. सगळे क्रिकेट किती वाजता खेळणार?
नाही. चुकतंय. पॅसिव्ह रचना आहे. कोणाकडून क्रिकेट खेळले जाईल? सगळ्यांकडून किती वाजता खेळले जाईल? हा, करेक्ट. कोणाकडून क्रिकेट खेळले जाईल किंवा खेळण्यात येईल. कोणाकडून असाइनमेंट सबमिट केल्या जातील किंवा करण्यात येतील. येतील, हा, कोणाकडून मशीन्स डिझाईन केल्या जातील जातील. किंवा कोणाकडून मशीन डिझाईन करण्यात येतील. करेक्ट. व्हेरी गुड. मग अशाच पॅटर्नची वाक्य असतील याच्यामध्ये, पॅसिव्ह मध्ये, सिंपल फ्युचर टेन्स पॅसिव्ह मध्ये. क्लिअर? आणि ह्यात काय ऑड वाटते का कानाला ऐकायला वगैरे? कोणाकडून बातम्या प्रसिद्ध केल्या जातील? पडते सगळ्यांना? येस. ओके, व्हेरी गुड. चला आता आता घेतलंय आपण हु विल यूज कम्प्युटर. बघा, हा प्रश्न सगळ्या प्रोनाउन साठी लागू आहे. कळते? म्हणून या दुसऱ्या प्रश्नाची गरज इथं दुसऱ्या ग्रुपची नाही. कळते? हा, तर हे हुचं बाय होमचं झालं. आता व्हॉट कडे जाऊयात आपण. विल. What will I use? What will I use? मी काय वापरेन? मी कशाचा वापर करेन? कम्प्युटर्स, करेक्ट. मशीन. मशीन्स. करेक्ट. तुम्हाला काय जे म्हणायचं ते इथे तुम्ही म्हणू शकता. कळते सगळ्यांना? येस. ओके. मग याचा पॅसिव्ह कसा असेल सांगा बघू. तर यात तो ऑब्जेक्ट कुठे आहे पॅसिव्ह करताना? हा, व्हेरी गुड क्वेश्चन. तरी पण मी सांगतो, मी काय वापरेन हे मी दुसऱ्या पद्धतीने कसं म्हणतोय बघा. माझ्याकडून काय वापरले जाईल. रॉंग आहे का काय याच्यामध्ये? मी काय वापरेन, माझ्याकडून काय वापरले जाईल. तू काय वापरशील, तुझ्याकडून काय वापरले जाईल. What will be used by me? करेक्ट. व्हेरी गुड. What will be used by me. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये ऑब्जेक्ट नसणारच आहे, कारण ते उत्तर असणार आहे तुमच्या या प्रश्नांचं. कळते? हे आपले प्रश्न आहेत. प्रश्नामध्ये उत्तर असेल का? ते उत्तर तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे, म्हणून तर हे प्रश्न विचारतोय आपण. कळते? हा, लक्षात घ्या. पुढे चला आता. ओके, आपण पुढे जाऊयात. व्हॉटचा प्रश्न मिटला. आता पुढे पुढचा प्रश्न कोणता दिसतो इथे तुम्हाला आता? हा, सांगा आता. वेन, तू केव्हा कॉम्प्युटर्स वापरशील. तुम्ही केव्हा वापराल. हा, विल. करेक्ट. वेन विल यू यूज कम्प्युटर. तू केव्हा कम्प्युटर वापरशील. तू केव्हा कमवशील. कसं म्हणतो? तू केव्हा कमवशील. वडील मुलाला विचारत आहेत किंवा मुलीला विचारत आहेत, तू केव्हा कमवशील. वेन विल यू. कमवणे काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? अर्न. करेक्ट. अर्न. व्हेरी गुड संस्कृती. वेन विल यू अर्न. मग मुलगा म्हणतो, मुलगी म्हणते, आय विल अर्न इन. I will earn after the education. Correct. I will earn after education. I will earn in next year, after 4 years. Are you clear? Yes, sir. हा, आता पुढे
आता कम्प्युटर तुझ्याकडून केव्हा वापरला जाईल किंवा केव्हा वापरण्यात येईल? बघा मी काय करतोय स्क्रीनवर. पडतंय का हे बघा. या दोन रचना सेम अर्थाच्या आहेत की नाहीत? आहेत. कशा कशा आहेत सांगा बघू. पहिला आणि दुसऱ्या रचनेचा अर्थ. When will you use computer? When will computer be used by you? तू कॉम्प्युटर्स कधी वापरणार हा आणि तुझ्याकडून कधी तुझ्याकडून कधी वापरले जातील. करेक्ट. तुझ्याकडून कम्प्युटर्स कधी वापरले जातील किंवा वापरण्यात येतील. हा मग तुम्ही म्हणाल आफ्टर 10 days, आफ्टर 1 year, आफ्टर 4 years, in 2024. कळतंय? Computers will be used by me after 4 years. Softwares will be developed by me after education. है की नाही? येस सर. हाँ, contracts will be taken by me after education. Machines will be designed by me after 4 years. कळतंय की नाही? येस सर. येस हम्म. सर. किंवा vaccines will be provided to all Indians in coming days. अजून जवळचं एक्झाम्पल आपलं. Vaccines will be provided to all Indians in coming days. अर्थ काय घेता समजून? Vaccines will be provided. थोड्या दिवसात हा वॅक्सिन जातील. पुरवले जातील किंवा पुरवण्यात येतील. करेक्ट पुरवण्यात येतील. कोणाकडून? शासनाकडून. मेन करून. ओके राईट. येस सर. हा सिरम कडून वगैरे. बरोबर आहे तुमचं ते पण. राईट. ओके चला Yes. पुढे जाऊयात. आता या वेनचा प्रश्न मिटला. आता आपल्याला वेअरचा प्रश्न घ्यायचा आहे. वेळ आहे का आपल्याला का संपला? नाही सर संपलंय. अरे संपला आहे की नाही? चला ठीक आहे. समजलं आतापर्यंतचा? येस सर. येस ओके सर. व्हेरी गुड. येस सर. Okay. Thank you everybody for your understanding, listening, for your involvement. Okay. I'm very happy that you are learning, you are understanding. Thank you. सर घ्या थोडं. घ्यायचं? तुम्हाला आता काय नाही का दुसरं पुढं? नको सर. नाही. नको बस सर. तर लिहायला दिलंय. असाइनमेंट वगैरे कम्प्लीट करायचं. ठीक आहे. तुम्हाला सगळे असाइनमेंट्स आहेत, हे आहे, ते आहे. आपण थांबूयात. परत कधीतरी वेळ मिळाला तरी आपण 2 तास 3 तास घेऊयात. ओके. एवढा पार्ट कम्प्लीट करा. हो सर एवढं पार्ट कम्प्लीट केलं. एवढा पार्ट करा. हा सगळेजण म्हणताय? येस सर. येस सर. ठीक आहे. आता 48 जण आहेत. कोणी लेफ्ट व्हायचं नाही. ओके. नाहीतर मग मला चांगलं नाही वाटणार. सर नको. नको सर. घेऊ द्या ना. सर नको. एवढा पार्ट कम्प्लीट करा सर. नको सर. ठीक आहे. थांबूयात. ओके. तर असाइनमेंट पाठवलेले असाइनमेंट ऍज इट इज लिहायचेत का? हा दिलेल्या असाइनमेंट्स ऍज इट इज लिहायच्या आहेत. ओके. ओके. आणि ओके सर. प्रत्येक असाइनमेंट नवीन पानावर सुरू करा. मेट बी फ्रंट और बॅक साइड पेज. नाहीतर 4 ओळी राहिल्या तिथंच लगेच खाली चालू केलं करू नका. ओके. ओके सर. ओके सर. ओके. आणि वरच्यावर अपलोड करत राहा जसं जसं लिहिणं होईल तसं. ओके. येस सर. येस सर. आणि तुमचं पुढचं जे ISC असेल किंवा UT असेल त्याच्यासाठी असणारे सॅम्पल क्वेश्चन पेपर्स, नोट्स सगळं अपलोड केलेलं आहे. ते पण थोडंसं बघा. ओके. सर हा सर युनिव्हर्सिटीचे एक्झाम नसते का? युनिव्हर्सिटीची एक्झाम नसते आपल्याला. पण इंटरनल इव्हॅल्युएशन मध्ये आपले जे ISC चे मार्क्स आहेत, UT चे मार्क्स आहेत ते कन्सिडर केले जातात. ओके. ओके. ओके सर. ठीक आहे. थँक्यू.